नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेचा 22 एप्रिलचा एपिसोड खूपच धमाकेदार होता, खूपच इंटरेस्टिंग होता. तुम्हाला सुद्धा हा एपिसोड पाहायला खूप मजा येईल. मग नेमकं असं काय झालंय आपण ते जाणून घेऊया. मधुभाऊ खुनाच्या रात्री काय काय घडलं हे पुन्हा एकदा रिक्रिएट करत असतात, रंगून सांगत असतात. ते म्हणतात की मी साक्षीला म्हणालो, मी माझं हे घर, माझा हा आश्रम तुम्हाला देणार नाही. तेव्हा साक्षी आणि विलास हे दोघे सुद्धा माझ्यावर जबरदस्ती करू लागले, मला दमदाटी करू लागले. अर्जुन हा मधुभाऊंना विचारतो की तुम्ही कोठे उभे होतात, कसे उभे होतात. मधुभाऊ सगळं पुन्हा सांगतात की ते कोठे उभे होते, साक्षी आणि विलास कोठे उभे होते, आणि त्यानुसार अर्जुन हा सगळा अंदाज बांधू लागतो. मधुभाऊ सांगतात की त्यावेळेस मला विलासने जोरात धक्का दिला. मी मागे वळून पाहिलं तर साक्षीने माझ्यावर बंदूक रोखलं होतं आणि ती बंदूक पाहून मी चांगलंच घाबरलो. अर्जुन लगेचच 2 पोलीस कॉन्स्टेबलला त्याच पोझिशनमध्ये उभे करतो जसं साक्षी आणि विलास उभे होते, मधुभाऊ उभे होते. अर्जुन म्हणतो, आता तुम्ही असंच थांबा. साक्षीने कोणत्या हातात बंदूक पकडली होती, मधुभाऊ कसे उभे होते, विलास त्यांच्या कोणत्या बाजूने उभा होता, हे सगळं अर्जुन मधुभाऊंना विचारतो. आणि त्याचप्रमाणे मधुभाऊ आणि हे 2 पोलीस कॉन्स्टेबल तेथे उभे राहतात. अर्जुन विचारतो, मग पुढे काय झालं. मधुभाऊ सांगतात, ती साक्षी मला म्हणाली, मधुभाऊ तुमच्यामुळे मी बंदूक बाहेर काढलीये, आता या पिस्तुलातून गोळी झाडायला मला मजबूर करू नका. लवकरात लवकर हा आश्रमाची कागदपत्र सगळं आमच्या हवाली करा, नाहीतर चांगलं होणार नाही. मधुभाऊ हे सांगताना चांगलेच घाबरलेले असतात. त्या रात्रीचं हुबेहूब वर्णन ते करत असतात. त्या रात्री काय घडलं असेल याचं चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. तेव्हा साक्षी ही मधुभाऊंना काय धमकी देत होती हे सगळ्यांना समजतं. अर्जुनला लगेचच एक आयडिया सुचते. अर्जुन म्हणतो, त्या रात्री प्रिया ही कोठे लपून बसली होती, तिने स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय ते करून पाहूया. आणि तो प्रिया ज्या ठिकाणी ज्या टेबल मागे लपून बसली होती तेथेच जाऊन बसतो. तेव्हा त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की प्रिया तिच्या स्टेटमेंटमध्ये खोटं बोललीये. या ठिकाणावरून गोळी कुणी चालवली, मधुभाऊंनी विलासला मारलं की साक्षीने गोळी चालवली, कोणाच्या हातून गोळी चालली हे तिला कळतच नाहीये. आणि अर्जुनला हा एक खूप मोठा ब्रेक थ्रू भेटतो. तर इकडे महिपतला दामिनी देशमुखचा कॉल येतो. नागराज विचारतो, काय झालं नागराज, काय म्हणाली दामिनी देशमुख. महिपत सांगतो, तिने तर मोठा बॉम्ब टाकलाय आपल्यावर. तो अर्जुन सुभेदार मधुभाऊला घेऊन आश्रमात गेलाय. आश्रमात जाण्याची परवानगी त्याने मिळवली आणि त्या रात्री काय काय घडलं याचं स्टेटमेंट त्या म्हाताऱ्याकडून तो घेणार आहे. तेव्हा नागराजलाही मोठा धक्काच बसतो. महिपत विचारतो, तुमची जी लाडकी पुतणी काय करते, तिने आपल्याला ही बातमी नको का द्यायला हवी होती, त्या अर्जुन सुभेदारला थांबवायला नको पाहिजे होतं का. तेव्हा नागराज म्हणतो, कसली पुतणी, खोटी पुतणी आहे ती माझी आणि ती काहीही कामाची नाहीये. महिपत म्हणतो, मग तिच्यासाठी एक सापळा रुजू का. नागराज त्याला म्हणतो, नाही म्हटल्यावर तू थांबणार आहेस का. महिपतला खूप आनंद होतो की नागराज शेठ, तुम्ही तर माझ्या पुरीपेक्षा जास्त मला ओळखायला लागलेत. असं म्हणून महिपत हा लगेचच प्रियाला कॉल करतो. प्रिया ही चांगलीच घाबरते. आता हा महिपत आपल्याला काय विचारणार, त्याला अर्जुन मधुभाऊंना घेऊन आश्रमात गेलाय हे तर समजलं नाहीये ना. या भीतीने ती कसाबसा फोन उचलते. तर महिपत तिच्याशी खूपच प्रेमाने बोलतो, काय डॉक्टरीनबाई, काय चाललंय, तिकडची काही खबरबात आहे की नाही. प्रिया महिपतला खोटं सांगते, नाही महिपत सर, इकडची काहीच खबरबात नाहीये, सगळं एकदम शांत आहे. महिपत हा खूप चिडतो. तो फोन बाजूला ठेवतो आणि म्हणतो, एक नंबरची बिनकामाची पोरगी आहे तुमची ही, काहीच कामाची नाहीये, माझ्याशी खोटं बोलते, तिला वाटतं मला काहीच समजत नाहीये. तो पुन्हा एकदा फोन कानाला लावतो आणि प्रियाला म्हणतो, तुम्ही तिकडची बित्तम बातमी मला देता, सगळं मला सांगता, त्यामुळे मी तुमच्यावर खूप खुश आहे. मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, एक पार्टी देणार आहे. हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो. प्रिया म्हणते, तुम्ही मला पार्टी देणार आहात का, मग मी तर लगेचच तिकडे येते. तेव्हा महिपत म्हणतो, आणि ते काही असतं ना की पार्टीत आला की तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. नागराज म्हणतो, सरप्राईज. महिपत म्हणतो, हो हो सरप्राईज, मी तुला एक सरप्राईज सुद्धा देणार आहे, आत्ताच्या आत्ता येथे ये. तेव्हा प्रिया सांगते, हो मी तुमच्या घराजवळच आहे, मी आत्ता येते. महिपतच्या घरी आपल्याला मस्त सरप्राईज भेटणार, पार्टी भेटणार, या विचाराने प्रिया ही महिपतच्या घरी यायला निघते. तेव्हा महिपत हा नागराजला म्हणतो, ज्या वेळेस देव अक्कल वाटत होता ना
त्यावेळेस सुद्धा ही प्रिया त्या सायलीच्या मागे काहीतरी कांड करत होती, त्यामुळे स्वतःच्या वाट्याची अक्कल सुद्धा तिला नाही भेटली. नागराज सेठ, नागराज सुद्धा प्रियावर खूप चिडलेला असतो. इकडे मधुभाऊ हे अर्जुनला सांगतात की विलासने मला जोरात लोटलं आणि त्याच वेळेस मी मागे वळून पाहिलं तर विलासच्या छातीत गोळी लागलेली होती, गोळी चाललेली होती आणि विलास हा खाली कोसळतो. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन विचारतो, तुम्ही नाही पाहिलं का गोळी कुणी चालवली आणि हे सगळं काय घडलं? मधुभाऊ सांगतात, आम्ही सगळ्यांना मोठा धक्का बसलेला होता. गोळी नेमकी कुणी चालवली, गोळी कुणाला लागली हे आम्हाला काहीच कळत नव्हतं. माझ्याजवळ उभा असलेला विलास हा खाली कोसळला तेव्हा आम्हाला कळलं की ही गोळी विलासला लागली आहे. अर्जुन विचारतो, म्हणजे साक्षीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे होते? गोळी लागल्यानंतर ती काय करत होती? मधुभाऊ सांगतात, ती खूप घाबरलेली होती. ती माझ्या गयावया करू लागली की मधुभाऊ कोणाला काहीच सांगू नका, कोणाला काहीही बोलू नका. अर्जुन चैतन्याला विचारतो, सगळं रेकॉर्ड होतंय ना? हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. चैतन्य सांगतो, काळजी करू नको, सगळं रेकॉर्ड होतंय. मधुभाऊ सांगतात, साक्षी चांगली घाबरलेली होती. ती माझ्यासमोर गयावया करत होती की मधुभाऊ हे कोणालाही सांगू नका. मात्र मी तिला म्हणालो, आता मी तुला सोडणार नाही. तू माझ्या आश्रमात खून केलाय, विलासला मारलंय ना, मी तुला खडी फोडायला पाठवतो. असं म्हणून मी पोलिसांना फोन करू लागलो. अर्जुन विचारतो, आता तरी तुमचा फोन लागला का? मधुभाऊ सांगतात, माझा फोन लागणार. एवढ्यात कुणीतरी जोरात माझ्या डोक्यात काहीतरी मारलं आणि मी बेशुद्ध पडलो. मधुभाऊंना लागलंय हे पाहून अर्जुन विचारतो, परंतु प्रियाने तर स्टेटमेंट वेगळंच दिलं होतं की मधुभाऊंनी विलासवर वार केला होता. मग मधुभाऊंवर वार झालाय हे तर आपल्याला माहीतच नव्हतं. त्यानंतर हे सगळं रेकॉर्ड होत असतं. इकडे प्रिया ही आनंदाने महिपतच्या घरी पोहोचते आणि विचारते, कोठे पार्टी? तुम्ही तर म्हणाला होतात की पार्टी आहे, सरप्राईज आहे. महिपत म्हणतो, आहे ना तुझ्यासाठी सरप्राईज. तेव्हा प्रियाला खूप आनंद होतो. नागराज सुद्धा तिचं कौतुक करतो, आता तू आमच्या एवढ्या कामाची आहे. सुभेदारांच्या घरची अर्जुनची बित्तम बातमी आम्हाला देते, मग महिपत तुला सरप्राईज देणारच ना. प्रिया आणखीनच मोठेपणा करू लागते. हो खरंय, जेव्हापासून मी सुभेदारांच्या घरी गेले ना, अर्जुन श्वास घेतोय की नाही ते सुद्धा मला कळतं. ते दोघे नवरा बायको त्यांच्या खोलीत बसलेले असतात, केसबद्दल बडबड करत असतात. त्यांना इकडचं तिकडं सुद्धा मी जाऊ देत नाही. त्या मधुभाऊवर सुद्धा बारीक लक्ष ठेवून असते मी. मधुभाऊला सुद्धा मी लवकरच घराबाहेर काढणार. महिपत आणि नागराज प्रियाला आणखीनच चढून देतात. वा वा, तू तर आमच्या किती कामाची आहे, आमचं काम किती छान करते. प्रिया म्हणते, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते, येत्या काही दिवसांमध्ये अर्जुन मधुभाऊंना घेऊन आश्रमात जाणार आहे आणि तेथे त्या रात्री काय काय घडलं त्याबद्दल मधुभाऊंचं स्टेटमेंट घेणार आहे. हे तुम्ही पहा आणि त्याला कसं थांबवायचं हे सुद्धा लक्षात ठेवा. महिपत म्हणतो, वा काय बातमी दिलीये, ती सुद्धा एवढ्या लवकर. थांब, आता तुझ्यासाठी असलेला सरप्राईज मी मागवतो. प्रिया खूप खुश होते. महिपत आपल्या माणसांना आवाज देतो, डॉक्टरीनबाईंचं सरप्राईज घेऊन या. तेवढ्या 2 माणसं एका तिसऱ्या माणसाला घेऊन येतात. हा माणूस खूप दुःखी असतो, खूप जखमी असतो, त्याला लागलेलं असतं. प्रिया विचार करते की हा कोण आहे. हा माणूस महिपतसमोर हात जोडतो आणि म्हणतो, साहेब मला माफ करा, मला मारू नका. प्रिया चांगलीच घाबरते, परंतु महिपत कसलाही विचार न करता प्रियाला म्हणतो, पाहिलं का, हे तुझं सरप्राईज. आणि पुढच्या क्षणी चक्क या माणसाला गोळी मारून ठार करतो, त्याचा खून करतो. प्रियाची बोबडीच वळते, ती थरथर कापू लागते. ती विचारते, महिपत सर, हे तुम्ही काय केलं? हा माणूस खाली पडतो आणि मरतो. प्रिया थरथर कापत असते. इकडे अर्जुन हा विचार करू लागतो की त्या दिवशी नेमकं काय घडलं हे आता आपल्याला कळू लागलं आहे. प्रियाने तिच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की ती त्या टेबल मागे लपली होती. मधुभाऊंनी विलासवर वार केला, विलासवर गोळी चालवली, हे सगळं तिला दिसलं. सायली म्हणते, पण तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा बसला तेव्हा तुम्हाला कळलं की प्रियाला तेथून काही नीट दिसलं नाही आणि ही आपल्यासाठी खूप मोठी जमेची बाजू असू शकते. अर्जुन म्हणतो, हो, प्रियाने वेगळं स्टेटमेंट दिलंय आणि मधुभाऊंनी वेगळं स्टेटमेंट दिलंय आणि याचाच फायदा आपल्याला होऊ शकतो. चैतन्य म्हणतो, म्हणजे प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये लूप होल्स आहेत, त्याचा फायदा आपल्याला कोर्टात होऊ शकतो. तेवढ्यात तेथे पोलीस येतात आणि म्हणतात, अर्जुन सर, तुमची वेळ संपली आहे. अर्जुन म्हणतो, हो, आमचं कामही संपलंय. पोलीस बाहेर निघून जातात. मधुभाऊ पुन्हा एकदा आश्रमाला न्याहाळू लागतात. सायली त्यांना समजून सांगते, मधुभाऊ मला माहितीये
तुमचा पाय इथून निघत नाहीये, परंतु आपल्याला जावं लागेल. जसं हे आश्रम तुमचं घर आहे ना, तसंच हे फक्त माझ्यासाठी घर नाहीये, तर माझ्यासाठी मंदिर आहे. परंतु एक ना एक दिवस आपण लवकरच येथे परत येऊया. सायली ही आश्रमाच्या पाया पडते, आश्रमाची धूळ माथ्याला लावते. अर्जुन तिला समजावून सांगतो, आता तुम्ही नका इमोशनल होऊ, मधुभाऊंना सांभाळा. आणि हे सगळे आश्रमातून घरी यायला निघतात. इकडे प्रियाची बोबडी वळलेली असते. महिपत म्हणतो, कसं वाटलं मग माझं सरप्राईज? प्रिया विचारते, हा तर तुमचा माणूस होता ना, मग तुम्ही त्याला का मारलं? महिपत म्हणतो, हा माझा माणूस होता, माझा खबरी होता, पण नीट काम करत नव्हता. त्याला मी जे काम दिलं ना, ते नीट ऐकत नव्हता, सांगितलेलं ऐकत नव्हता, तिकडची बातमी मला देत नव्हता, मग माझ्या कामाचा राहिला नाही, त्यामुळे मग मी त्याला मारून टाकलं. प्रिया खूप घाबरते. नागराज म्हणतो, अरे जाऊ दे ना महिपत, प्रिया आता आपलं काम करेल, ती खूप शहाणी आहे, तिला कळून चुकलंय की आपलं काम केलं नाही की खबऱ्यांबरोबर आपण काय करतो. प्रिया आणखीनच घाबरते. मधुभाऊ, चैतन्य, सायली, अर्जुन हे घरी यायला निघतात. तेव्हा अर्जुन मधुभाऊंचं खूप कौतुक करतो की मधुभाऊ, तुम्ही खूप धीराचे आहात. त्या रात्रीचं सगळं जसंचे तसं घडलेलं तुम्ही आम्हाला सांगितलं, हे आठवणं काही सोपं नव्हतं. मधुभाऊ म्हणतात, हो, तुम्ही मला धीर दिला म्हणून सगळं शक्य झालं. तर सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुम्ही खूप धीराचे आहात. कोणत्याही परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे मी तुमच्याकडूनच शिकले ना. चैतन्य म्हणतो, परंतु या स्टेटमेंटचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. अर्जुन सांगतो, आता प्रियाचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आणि मधुभाऊंचं स्टेटमेंट हे दोन्ही मी कम्पेअर करणार. त्यामध्ये काही चुका असतील, लूप होल्स असतील, वेगवेगळ्या सांगितलेल्या गोष्टी असतील, त्याचा आपल्याला कोर्टात खूप फायदा होईल. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. तर इकडे महिपत हा प्रियाला म्हणतो, तुला मी सांगितलं होतं की त्या अर्जुनची बित्तम बातमी मला मिळायला पाहिजे. तो कुठे जातोय, काय करतोय ते मला कळलं पाहिजे. मधुभाऊला घरातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्लॅन कर, हे मी तुला सांगितलं होतं, पण तू काहीच कामाची नाहीये, तू माझं काहीच काम केलं नाही. प्रिया ही गयावया करू लागते, मला माफ करा, मला मारू नका. परंतु महिपतचा रागावलेला चेहरा पाहून प्रिया चांगलीच घाबरते आणि घरातून पळून जाऊ लागते. पण महिपतची माणसं दरवाजा बंद करतात, त्यामुळे प्रिया ही तेथेच अडकून बसते. तर इकडे अर्जुन हा काहीतरी विचार करत असतो, विचारात दंग झालेला असतो. सायली हे पाहते आणि विचारते, काय झालंय, तुम्ही कसला विचार करताय? अर्जुन सांगतो, मला आश्रमातून एक गोष्ट लक्षात आली आहे. मधुभाऊ जेव्हा सांगत होते तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार फिरताय. चैतन्य विचारतो, काय? तर अर्जुन सांगतो की मधुभाऊंनी सांगितलं त्यांच्या डोक्यावर मागून कुणीतरी वार केला. मग ही तिसरी व्यक्ती कोण होती जिने मधुभाऊंच्या डोक्यात मागून वार केला? सगळेजण याचाच विचार करू लागतात. तर इकडे प्रिया ही आता इथून मी पळून कसं जाऊ याबद्दल विचार करत असते. महिपत तिला म्हणतो, येथून तुला पळून जायचंय का? पण तू येथून नाही पळून जाऊ शकत. आणि तो त्याच्या माणसांना सांगतो, आता तुम्ही याला गाड्याला मोठा खड्डा करणार आहात ना, खड्डा थोडा मोठा करा, कारण आणखीन एक खबरी त्या खड्ड्यात जाऊ शकतो. प्रिया चांगलीच घाबरते आणि म्हणते, मला नका मारू, मी तुमची मदत करणार आहे. मी अर्जुनला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, घरात मोठा गोंधळ घातला, मधुभाऊ घरातून बाहेर जातील त्यासाठी प्रयत्न केले, परंतु मला ते नाही जमलं. पण यानंतर मी सगळं करेल, तुमचं ऐकेल, तुम्हाला प्रत्येक बातमी देईल, मला घराबाहेर काढू नका. तेव्हा नागराज म्हणतो, जाऊ दे महिपत, आपली पोरगी आहे, सगळं काम नीट करेल, तिला नको मारू. तेव्हा महिपत हा प्रियाला म्हणतो, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. प्रिया तेथून पळून जाते. तर इकडे अर्जुन म्हणतो, मला तर एक वेगळी शंका येते की त्या रात्री प्रिया म्हणजे तन्वीनेच मधुभाऊंच्या डोक्यात वार केला असेल, त्यांना मारलं असेल. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा हे कसं शक्य आहे असं सायली विचारते. अर्जुन म्हणतो, आत्तापर्यंत प्रिया खोटं बोलत आलीये, मग आता सुद्धा ती खोटंच बोलली असेल यात शंका नाही. तिनेच मधुभाऊंच्या डोक्यात वार केला असेल, याचा अर्थ ती त्या टेबल मागे लपलीच नव्हती. तिने जी साक्ष दिलीये ती पूर्णपणे खोटी आहे. अर्जुन म्हणतो, त्या वासवर आपल्याला काही फिंगरप्रिंट्स मिळाले होते का? तेव्हा चैतन्य सांगतो, नाही, त्याच्यावर कोणतेच फिंगरप्रिंट्स नव्हते. अर्जुन म्हणतो, हे तर मी आधीपासून सांगत आलोय की नक्कीच कुणीतरी फिंगरप्रिंट्स पुसले होते. जर मधुभाऊंनीच खून केलाय, मधुभाऊंनीच विलासच्या डोक्यावर वार केलाय, मग फिंगरप्रिंट्स पुसले कुणी? आणि जर विलासच्या डोक्यावर वार झाला होता तर मग पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विलासला फक्त गोळी लागली होती असं आलंय.
त्याच्या शरीरावर दुसरा कोणताही वार झालेला नव्हता. वार झालेला होता मधुभाऊंवर आणि त्याचे सुद्धा रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. आणि प्रियाने जे काही खोटं सांगितलंय, खोटी साक्ष दिली आहे, त्याचे हे लूप होल्स आपल्याला कोर्टात खूप उपयोगी पडतील. सायली विचारते, मग तुम्ही हे कोर्टात मांडणार आहात का? अर्जुन सांगतो, नाही, एवढ्यात मी कोर्टात काहीही मांडणार नाही. कारण आपण आता कोर्टात कोणतेही पुरावे दाखवले तरी सुद्धा ती दामिनी देशमुख लगेच सगळ्यांना सांगेल की आपले पुरावे कसे चुकीचे आहेत, खोटे आहेत. त्यापेक्षा एक एक करून सगळे पुरावे मी मांडणार आहे. चैतन्य म्हणतो, आणि त्या पुराव्यांची चेन सुद्धा मी तयार केली आहे की अर्जुनने काय काय पुरावे शोधून काढले आहेत. अर्जुन म्हणतो, हो, याआधी प्रिया म्हणाली होती की तिचे आणि महिपतचे, साक्षीचे खुनाआधी कोणतेही संबंध नव्हते. ती या दोघांना खुनाआधी ओळखत नव्हती. पण ती खोटं बोलते हे आपण शोधून काढलंय. आपल्याला कॅफेचं फुटेज मिळालंय. साक्षीने तिला पैसे दिले हे आपल्याला कळलंय. याचा अर्थ ती खोटं बोलते हे कोर्टात आपल्याला सिद्ध करता येईल. मधुभाऊंनी खून नाही केलाय हे कोर्टात सिद्ध करता येईल. आणि एकदा का प्रियाने खोटी साक्ष दिलीये हे समजलं की ती प्रिया जेलमध्ये जायला मोकळी. असं म्हणून अर्जुन हा लगेचच चैतन्यला म्हणतो, तुला एक नोटीस सांगतो, ती नोटीस उद्या माझ्या घरी पाठवायची. चैतन्य हो म्हणतो. सायली विचारते, कसली नोटीस आणि कुणाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, उद्या तुम्ही तुमच्या प्रियाची म्हणजेच तन्वी अश्विन सुभेदारची मजा पहा. तिची खूप मजा तुम्हाला येणार आहे. हे ऐकून मधुभाऊ आणि सायली हे दोघेही खुश होतात. तर अर्जुनमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो की आता त्याला या केसमध्ये मोठा ब्रेक थ्रू मिळाला आहे आणि या केसमधून तो मधुभाऊंना नक्कीच सोडवणार. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे ब्रेकफास्ट टेबलवर बसलेले असतील. त्याच वेळेस अर्जुन हा चक्क प्रियाला एक नोटीस देईल आणि म्हणेल की प्रिया, माझ्याकडून तुला हे लग्नाचं गिफ्ट. तेव्हा ही नोटीस वाचून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकणार. कल्पना, पूर्णाजी हे सगळे विचारतील की ही नोटीस कसली आहे. तेव्हा अर्जुन सांगेल, हे माझ्याकडून तुमच्या लाडक्या तन्वीला लग्नाचं गिफ्ट आहे. आता तन्वीने कोर्टात जी साक्ष दिलीये तिचं जे स्टेटमेंट आहे आणि मधुभाऊंनी जी साक्ष दिलीये त्यांचं जे स्टेटमेंट आहे, हे दोन स्टेटमेंटच ठरवणार की कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय, कुणी खून केलाय आणि कुणी नाही केलाय. आणि ही नोटीस पाहून आणि अर्जुनचा कॉन्फिडन्स पाहून प्रिया चांगलीच घाबरणार. एकूणच महिपतचा रुद्रावतारामुळे प्रिया चांगलीच घाबरलीये आणि आता अर्जुनने हा वार केलाय त्यामुळे ती आणखीनच घाबरणार यात शंका नाही. म्हणजेच आता अर्जुनने प्रियाला नोटीस पाठवलीये की तिने जे स्टेटमेंट दिलंय त्याची उलट तपासणी होणार. तो प्रियाला कोर्टात उभं करणार. मधुभाऊ सुद्धा तेथे असतील आणि या दोघांचे जे रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे ते कोर्टामध्ये एकमेकांसमोर असतील. आणि मग प्रियाची वकील तर दामिनी देशमुख नाहीये, प्रियाचा वकील हे रविराज आहे. आणि रविराज हा कधीही खोट्याची साथ देत नाही. जेव्हा प्रिया ही कोर्टामध्ये खोटी ठरेल की तिने खोटी साक्ष दिली होती तेव्हा रविराज तिला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही. उलट तो अर्जुनच्या बाजूने उभं राहील. म्हणजे आता प्रियाच्या पापांचा घडा भरलाय एवढं मात्र नक्की. प्रिया जशी साक्षी जेलमध्ये गेली होती ना तशी ती सुद्धा जेलमध्ये जाणार. आणि एकदा का प्रिया जेलमध्ये गेली की तिचा बुरखा फाटणार, तिचा खोटा चेहरा संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर येणार. आजपर्यंत जो अश्विन, जी कल्पना, प्रताप, जी पूर्णा आजी पूर्णपणे तन्वी म्हणजेच प्रियाच्या बाजूने होते. आमची प्रिया किती चांगली आहे असं त्यांना वाटायचं. तिचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर येईल. परंतु जेव्हा अर्जुन प्रियाच्या हातात ही नोटीस देईल ना तेव्हा मात्र घरात चांगलाच मोठा गोंधळ होणार एवढं मात्र नक्की. कल्पना, पूर्णाई, अश्विन हे सगळे अर्जुनला बोलू लागतील, त्याला नावं ठेवतील की याआधी तू प्रियाला प्रश्न विचारायचा, तिची उलट तपासणी करायचा तेव्हा ती सुभेदारांच्या घरची सून नव्हती, पण आज ती सुभेदारांच्या घरची सून आहे. तुझ्या छोट्या भावाची, अश्विनची बायको आहे आणि तिला असं कोर्टात उलट तपासणी करणं, खोटं सिद्ध करणं हे तुला शोभत नाही. आपल्या कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर मांडली जाईल. परंतु अर्जुन म्हणेल की ती माझी वहिनी असली, माझ्या छोट्या भावाची बायको असली तरी ती खोटं बोलते आणि सत्य सगळ्यांसाठी सारखं असतं. म्हणूनच मी तिने खोटी साक्ष दिली आहे ही कोर्टात सिद्ध करणार. म्हणजेच प्रियासाठी आता इकडे आड आणि तिकडे विहीर आहे. इकडे महिपत तिच्या जीवावर उठलाय तर अर्जुन तिला खोटं पाडण्यासाठी, तिचं सत्य समोर आणण्यासाठी कोर्टात तिला उभं करणार आहे. मग आता प्रिया या संकटातून कशी वाचणार, अर्जुन समोर तिचा निभाव लागेल का, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, एकूणच ठरलं तर मग या मालिकेत आता कुठे असं वाटू लागलंय की ही मालिका थोडी पुढे सरकते.
कारण मागील 3 वर्षांपासून आपण तेच पाहत आलोय. खरं तर या मालिकेची गोष्ट विलास मर्डर केस येथूनच सुरू झाली होती आणि मग अर्जुन आणि सायलीचं प्रेम प्रकरण, त्यांचा संसार, हे सगळं पाहण्यासाठी आपण खूप एक्सायटेड होतो. परंतु मागील काही दिवसांपासून ही मालिका भरकटत चालली होती. प्रिया एकानंतर एक सगळं जिंकत चालली होती. तिने अर्जुन नाही तर अश्विनशी लग्न केलं, सायलीच्या घरात आली, नंतर सायलीला स्पर्क ठरून सगळ्यांची आवडती सून बनली. कल्पना सुद्धा तन्वीच्या बाजूने गेली, सायलीला नावं ठेवू लागली. अश्विन हा सुद्धा तन्वीच्या बाजूने गेला, सायलीच्या विरोधात गेला. पूर्णाई ही तर आधीपासूनच सायलीच्या विरोधात होती. त्यामुळे सायलीला रडताना पाहून, दुःखी पाहून, तू आमची कुणी नाहीये, तुझा आणि आमचा काही संबंध नाहीये, हे सायलीला पुन्हा पुन्हा ऐकवलं जात होतं. आणि त्याचा त्रास हा सायलीला जेवढा होत होता ना, तेवढाच प्रेक्षकांना सुद्धा होत होता. कारण आपल्या लाडक्या सायलीला असं दुःखात पाहणं कोणालाही आवडत नव्हतं. त्यामुळे अनेक प्रेक्षक हे सुद्धा ठरलं तर मग मालिकेपासून दूर होत चालले होते. परंतु आता मागील आठवड्यापासून मालिकेत जे काही घडतंय, जे नवीन नवीन ट्विस्ट येत आहे, ते पाहून तर ही मालिका पाहायची रंगत आणखीनच वाढत चाललीये. मालिका पाहायला प्रेक्षकांना अजूनच मजा येते या शंका नाही. आणि पुढील काही दिवसात जेव्हा प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल, प्रियाने कोर्टात खोटी साक्ष दिलीये हे सिद्ध होईल, मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील, प्रियाला जेलमध्ये जावं लागेल, तेव्हा या मालिकेला पाहायला आणखीनच मजा येईल या शंका नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? प्रियाला जेव्हा अर्जुन कोर्टात उभं करेल तेव्हा तिची भंबेरी उडलेली पाहताना महिपतने आज प्रियाला जी काही धमकी दिलीये, तेव्हा प्रियाचा चेहरा पाहून तुम्ही सुद्धा खूप आनंदित झाला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं हे जे आवडतं चॅनल आहे ना, त्याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मालिकेचे सगळ्यात आधी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. खूप खूप धन्यवाद.